इकडे या साईडला बघू शकतात मुंबईचा कालीज आणि अखंड महाराष्ट्राची शान। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपण जे उसाटण्याची कमिटी आहे यांचा मनापासून आभार व्यक्त करू। 2 दिवसीय मैदान म्हणजे बघा, मुंबई बिंजोरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 2 दिवसीय मैदान काल झाला। 2000 ते 11000 पर्यंत या गाड्या झाल्या। खूप चांगला मैदान प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि खरोखर कालचा मैदान पण पाहण्यासारखा होता आणि आजचा मैदान त्याच्यापेक्षा जास्त चांगला आहे। आणि कुठेतरी आज सर्व मोठे खेळाडू आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसतील। सर्व मुंबईचे जेवढे पण नामांकित बैल आहेत ना, सर्व पोहोचलेत। जी काही बैल आले ते दाखवतो। आणि बघा, कालचा मैदान झाला गोरगरिबांसाठी मैदान होता। एकाची कमेंट आली होती दादाची की गरीब कोण नाही क्षेत्रामध्ये, तर त्या दादांनी जी कमेंट केली होती त्याला मी नक्की सांगेन की एखाद्या वेळेला मैदानामध्ये येऊन बघ, 2000 ते 11000 पर्यंत। आता मी बघितल्यात कुठल्या कुठल्या मैदानामध्ये 1,000च्या पण गाड्या झालेल्या आहेत, त्यांच्या मी मुलाखती पण घेतलेल्या आहेत। तर तसं काहीच नसतं, ज्याचा बैल पळतोय ना तो श्रीमंतच आहे। पण आजच्या मैदानामध्ये कोण कोण दाखल झाले आहेत हे तुम्हाला मी सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। तर भरपूर सारे अपडेट येतील, त्या बघत राहा। चला, धन्यवाद। मित्रांनो, पोहोचलाय मैदानामध्ये सर्वांचा लाडका A1 जोडीचा A1 खेळाडू भुंगा डॉन। तुम्ही गाडी बघू शकता, आता गाडीमध्येच आहे। तोरड्यामध्ये खाली उतरेल तेव्हा पण आपण बघू, तोपर्यंत आपण बघूया कोण कोण आलेत। चला, तरी दाखवतो तुम्हाला एकदा मी। विठ्ठल नाना बघा कसं बसलेत। सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागतात त्या भुंगाच्या गाडीवर। तर आहे तो आज मैदानामध्ये। तुमच्या अपेक्षेनुसार तो पळेल आणि तुमचे जे पण काही असतील प्रश्न गाडी झाल्यानंतर ते आम्ही विचारण्याचा प्रयत्न करू मिली सीटला। आज आपण भुंगाला गुलालासाठी शुभेच्छा देऊया। चला, इकडे या साईडला मित्रांनो बघू शकता, मुंबई बिंजोरला खरोखर ज्या बैलाने आपलं नाव केलं आहे, एक मैदान झाला 3 फेऱ्याचा खासदार केसरी म्हणून। त्या खासदार केसरीमध्ये आपली ओळख निर्माण केली असा पडगकरांचा रायफल, तो सुद्धा या आजच्या उसरण्याच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसेल। त्याला पण शुभेच्छा देऊया आपण। चला मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, आपले स्वर्गीय मोहनशेठ रामभाऊ राऊत आपटेवाडी बदलापूर यांचा घरचा साज शंभू डॉन आणि सुंदर डॉन हे दोघं पण आजच्या मैदानामध्ये दाखल झाल्यात। चांगल्या चांगल्या गाड्या आज पळताना दिसतील, त्यांना पण आपण शुभेच्छा देऊया। चला मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, आंबे शिवकरांचा केसरी सुद्धा आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसेल। चांगलाचा पैरा आहे आणि चांगली अशी गाडी त्याची पळताना दिसणार। प्रत्येक मैदानामध्ये आपण त्याला बघतो गुलालामध्ये असते आणि आज पण त्याला आपण गुलालासाठी शुभेच्छा देऊ। चला, झेंडा सुद्धा बघा तुम्ही पोचलाय, झेंडा पण आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसेल। खूप चांगला पळतोय आणि त्याचा खूप मोठा नाव आहे। तर या साईडला बघू शकता तुम्ही, नाशिककरांचा खूप चांगला असा बैल उतरवले आणि आज तो पळणार आहे बघा, स्वर्गीय मोहनशेठ रामभाऊ राऊत म्हणजे आकाशदादा राऊत यांच्या नावाने आणि टायगर नाव आहे त्याचा। तर बघूया, चला, आज चांगला असा पळताना दिसेल। आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता, फडके पाऱ्याचा मारी भाई पण सज्ज आहे आजच्या मैदानामध्ये। याचं नाव काय? याचं नाव मला पण नाही माहिती, बघूया आपण त्या साईडला नाव आहे का। पण मला नाव नाही माहिती, कदाचित माहिती पण असेल, मी विसरलो असेल। तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये। मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, ज्या बैलाच्या आत्ताच्या घडीला खरोखर चर्चा चालू आहे असा आर्य संदीप देसाई, देसाई, वीर देसाई, आदित्य देसाई, सूरज देसाई यांचा पालेगावचा बादल। आणि एक चांगलासा तुफानी फेरा पण झाला आपले सर्वांचे लाडके म्हणजे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या सर्जासोबत। विचारूया आपण कसं काय नियोजन फेरायचं। आता बैल 3-4 दिवस आरामावर होता म्हणून आपण फेऱ्याचं नियोजन केलं आणि चांगली गाडी पळाली। कुठला खान दिला होता? बैलाला डावा खान दिलेला, पण फेरा डाव्या रस्त्यातून मारायचा होता, पण आता बैल आरामावर होता, बैलांनी भरपूर मस्ती केली, बघा उजवीतून फेरा आला। उजवीतून फेरा आला ना, बरोबर। चला, शुभेच्छा तुम्हाला आजच्या मित्रांनो, बघू शकता तुम्ही भुंगा डॉन आणि तिकडे पाठीमागं बघू शकता तुम्ही सर्जा पण पोहोचला आजच्या मैदानामध्ये आणि चांगली अशी गाडी पण पळाली आता फेऱ्याची, सर्जा आणि बादल। मित्रांनो, तुम्हाला आजच्या मैदानामध्ये चक्क गावठी वासर सुद्धा पळताना दिसेल। गोडसे टिटवालाकरांचा कल्याण सुद्धा आजच्या मैदानामध्ये पोहोचलाय बघा। एक चांगला असा बैल पळतो, गावठी आहे आणि त्याची पण आपल्याला आज लढत होताना दिसेल। चला, त्याला पण आपण शुभेच्छा देऊया। इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, खरोखर आपल्या मालकासाठी पळतोय आणि मालकासाठी आपल्या गावासाठी पळतोय असा नागावकरांचा बुलेट सुद्धा आजच्या उसटण्याच्या मैदानामध्ये सज्ज आहे। समोर तुम्ही मित्रांनो बघू शकता, कार्तिक किरण शेटराव सिंगम बेडा ग्रुप यांचा जलवा सुद्धा आजच्या मैदानामध्ये आलाय आणि तो सुद्धा आपल्याला चांगला पळताना दिसणार आहे। तर या साईडला बघू शकता तुम्ही, डोंगी एक्सप्रेस नंद्या लक्ष आहे, वालिवलीकरांचा लक्ष बघा। आजच्या मैदानामध्ये तुम्हाला लक्ष सुद्धा पळताना दिसणार आहे, चांगला पळतोय, अखंड
मुंबई बिंजोरला या लक्षाचं नाव आहे आणि खरोखर मैदानात गाजवतोय आजच्या मैदानामध्ये, तो सुद्धा पळणार आहे. त्याच्यासाठी आपण शुभेच्छा द्यायला. चला इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, सर्वांचा लाडका देव म्हणून ज्याची ओळख होती असा मोठा लक्ष, मोठ्या लक्षाची पैदास बजरंग, शेलूकरांचा बजरंग सुद्धा आजच्या मैदानामध्ये. आणि तुम्ही त्याच्या अंगावर हा निशाण सुद्धा बघू शकता, बजरंगबलीचा गदा सुद्धा आहे म्हणून त्याचा बजरंग नाव आहे. तर त्याला सुद्धा आज शुभेच्छा देऊया. चला मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, नारायणगावचा संजय सुद्धा आजच्या मैदानामध्ये पोहोचला आहे आणि तो सुद्धा आज चांगली अशी लढत खेळताना आपल्याला दिसणार आहे. तर चला त्याला पण शुभेच्छा देऊ. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, अर्जुन पण आहे आजच्या मैदानामध्ये. स्वर्गीय आपले पंढरीशेठ फडके कुठेतरी यांचं नाव अजूनपर्यंत टिकून ठेवलं, काही त्यांच्या रावणीला बैल पळतात. अर्जुन असेल, त्याच्यानंतर आता इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सर्जा पण आहे आणि तुफानी एक फेरा पण झालेला आहे. आताच मगाशी आपण बघितला, पालेगावचा बादल आणि सर्जाचा फेरा. तर बघूया कोण कोणामध्ये पालेल. नक्कीच आज उत्कंठ राहील सर्वांना की कशा प्रकारे आज मैदान होत आहे. मित्रांनो पोहोचले आजच्या मैदानामध्ये. तुम्हाला बघू शकता पालेगावचा बादल तर दाखवला, पण बादलच्या नंतर ज्या बैलाची चर्चा आहे असा बावऱ्या, जगदीशदादा भोईर यांचा बावऱ्या. आणि तिकडे त्या साईडला पण चांगलीशी त्यांची नवीन खरेदी आहे मला वाटतं कॅप्टन. तर तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये दिसायला दोघं सारखेच दिसतात बैला, पण पलायला कदाचित वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पलतील. तर चला त्यांना पण शुभेच्छा देऊया. समोर बघू शकता तुम्ही भवानी क्रिशा महेश शेठ पाटील ताराली भिवंडी असा नाव गाजतो या मुंबई बिंजोरला. आणि हिंद केसरी म्हणून या बैलाने आपली ओळख निर्माण केली. आपला सर्वांचा लाडका बकॅडोनच्या सोबत पळाला आणि हिंद केसरी मान मिळवला असा ताराली भिवंडीकरांचा भवानी सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. तर मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता, आत्ताच्या घडीला एक चांगली अशी गाडी पळते. निलजेकरांचा सम्राट आणि जांभलेकरांचा टायगर आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. बघूया आज पण कदाचित तीच गाडी पळेल किंवा वेगळ्या पायऱ्यामध्ये, आपल्याला संध्याकाळपर्यंत माहिती पडेल. तर त्याला सुद्धा आज आपण शुभेच्छा देऊया. चला मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपले खरोखर असा मलंगर परिसरामध्ये ज्या बैलाची चर्चा आहे असा चिंचवलीकरांचा छोटा लक्ष आज उसाडणे मैदानामध्ये दाखल झाला आहे. आणि खरोखर पळतोय, आपल्या मालकासाठी पळतोय, आपल्या गावासाठी पळतोय आणि नावसुद्धा केलं त्यांनी. तो सुद्धा आजच्या या मैदानामध्ये पळण्यासाठी सज्ज आहे. त्यालासुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुलालासाठी शुभेच्छा देऊया. चला इकडे या साईडला तुम्ही बघू शकता डावरीकरांचा शंभूसुद्धा पोहोचला आहे आजच्या या मैदानामध्ये आणि तो सुद्धा आज चांगली अशी लढत खेळताना आपल्याला दिसणार आहे. त्याला पण शुभेच्छा. चला मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता स्वर्गीय किशोरानंद पाटील, विराज प्रवीण शेठ पाटील बोनिवलीकरांचा पोलीससुद्धा आजच्या मैदानामध्ये पोहोचला आहे आणि खरोखर पळतोय तो पण. आणि आज तो तुझा पळताना चांगल्या लढती करताना दिसेल. तर त्याला सुद्धा शुभेच्छा देऊया. चला इकडे या साईडला बघू शकतो मोठ्या देसाईकरांचा शायनरसुद्धा आजच्या या मैदानामध्ये आलेला आहे. इकडे या साईडला बघू शकतो तो तमनेत एक्सप्रेस राणासुद्धा आजच्या मैदानामध्ये पोहोचला आहे. ये मारतोय का? नाही तो वासरू पण तुमचा आहे का? तो पण आमच्या तिकडे करतात रायबा ना. आणि इकडे या साईडला रायबा पण आहे. तिकडे अजून चांगली बैला बांधल्यात बघा. खूप मोठा मैदान आणि खूप मोठ्या लढती आज पाहायला मिळतील आपल्याला. इकडे या साईडला बघू शकता दुंदरेपाडा आणि वाजे यांचा महाकालसुद्धा आजच्या मैदानामध्ये पोहोचला आहे. आणि बघा त्याला बांधायला किती चांगल्या जागेवर बांधले, असे सावली पण आहे आणि आता गरमीचे दिवस पण चालू झाले. तिकडे त्या साईडला पण बघू शकता तुम्ही डेरेवलीकरांचा विजयशेठ शेलकी डेरेवली पनवेल यांचा पाकऱ्यासुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. जय जरीमरी प्रसन्न तिसगावकरांचा शंकरसुद्धा आलेला आहे आजच्या मैदानामध्ये, तो सुद्धा पोचला आहे. आणि तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही राणा पण पोचला आहे. पंडित मोतीराम म्हात्रे गोलिवलीकरांचा सोन्यासुद्धा आहे आजच्या मैदानामध्ये. मित्रांनो आत्ताच या बैलाची खरेदी झाली आहे वासराची आणि जिथून मला वाटतं वासराच्या गुलालाच्या गाड्या झालेल्या आहेत. गाड्याच होतात गुलालामध्ये, गुलाल पळला नाही त्याचा आणि चांगला पळते. रॉकी बाय आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा मालक प्रथमेश दादा भगत कुलगाव अग्राली बदलापूर यांचा रॉकी. आणि तिकडे त्या साईडला आहे शंभू डॉन पण त्यांचा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही आद्विका कृष्णा ठाकरे कांबा कल्याण यांचा शंभू डॉन. तिकडे त्या साईडला तुम्ही लगेच बघू शकता उलवेकरांचा छोटा माद्या. आणि तिकडं पलीकडे पण दोन चांगली बैल आहेत, त्यांचं नाव ना मला माहिती. तिकडे या साईडला आहे पडगेकरांचा महबूब. हा वासरू कुठला आहे? नवीन वासरू आहे का? नवीन आलेलं आहे मुंबईमध्ये पळण्यासाठी. आणि इकडे बसले तो बघू शकता तुम्ही बाबा डॉन बसले खाली. वलवलीकरांचा बाबा डॉन बसले खाली. चांगली गाडी पळते महबूब आणि बाबाची. आणि आज पण कदाचित तीच गाडी पळू शकते. तर आपण चला शुभेच्छा देऊ या गाडीला. सोन्या डॉन बघा कसा नादच नाही आहे पहिला.
मारतोय ना, खूप मार्क आहे मित्रांनो. चर्चा चालू आहे मात्र हा सोन्याची. खेरणेकरांचा राणा बघा पलतोय, वासरू छान पलतोय आणि नाव करतोय आपलं मुंबई बिंजोरला. सुंदर डॉन पण पोचले आजच्या मैदानामध्ये. साई वालिवलीकरांचा सुंदर डॉन आणि खरोखर चर्चा आहे सुंदर डॉनची पण. आणि मुंबई बिंजोरला पलतोय पण आणि चांगल्या चांगल्या मोठमोठ्या पायऱ्यामध्ये येऊन पलतोय. बघूया, मथुरमध्ये तर बऱ्याच वेळेला पळालेला आहे आणि कदाचित आजच्या दिवसाला मथुरमध्ये पलताना कदाचित दिसू शकतोय. तर चला आपण शुभेच्छा देऊया. अजय भाऊ पोचलेत बघा. काय बोलाल अजय भाऊ? बरे आहेत ना? काय नाही मैदान बरं. आलं. आज मैदान कसं काय? भाऊजींचा बैल घेऊन आलोय. हा ना, राणा आणि आपला पाखरे आहे. पाखरे आहे. गाडी जमली त्यांची त्यांच्या मैत्री जमवले त्यांनी. तर आता भाऊजी बरोबर राहायला लागेल. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो तुम्ही या साईडला बघू शकता. आता या मैदानामध्ये पोहोचलाय चांगला असा बैल, सुंदर बैल सोन्या, नितलसकरांचा सोन्या सुद्धा आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पलताना दिसेल आणि गाडी पण जमलेली आहे त्याची. आणि त्याला आज गुलालासाठी आपण शुभेच्छा देऊया. चला, डेली त्यांची बसलेत बघा इथं आणि सर्व आज गुलालामध्ये रंगून जाणार आहे. चला मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये तुम्हाला आखुर्लीकरांचा तुफानसुद्धा पलताना दिसणार आहे आणि चांगला पलतोय, आपल्या मालकाचं नाव करतोय, गावाचं नाव करतोय. तर त्याला पण आपण शुभेच्छा देऊया. भाऊ आल्यात. कधी आल्यात? आता आलो 1 तास झाला, अर्धा पाऊण तास झाला. काही गाडी बिरी जमले का? जमले दावडीचं सैराट आहे आणि तिथनं तो दुंद्रपाड्याचा महाकाल आहे आणि आपल्याला आतिश पाटील यांचं सैतान आहे. साहित्य आहे ना. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. रियांश खानाव डावळी, दावरीकरांचा शंभू व पितांबर शेठ व कालू शेठ यांचा वत्सर आणि भालकरांचा लक्ष हा सुद्धा या मैदानामध्ये आहे. आजच्या मैदानामध्ये ते सुद्धा पलतं. कालचा चित्र होता तो वेगळा होता आणि आजचा तुम्ही हा चित्र बघू शकता. इथं काल जे जमून खेळणारे गाडा मालक होते त्यांची बैलं होती आणि आज इथं आहेत. हे पण मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या लढती 11 ते 12च्या पूर्व लढती होणार आहेत. ती सर्व बैलं इथं आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता नेरल पोशीरकरांचा रेल्वे इंजिन सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. सॉरी मित्रांनो, मला वाटलं रेल्वे इंजिन आहे पण कोलिवलीकरांचा बादल आहे. तो कुठला आहे? केसरी तुमच्याच गावचा आहे? घरची गाडी आहे. घरची गाडी आहे. इकडे बघा बादल आणि केसरी. घरचा साज पोचलाय आजच्या मैदानामध्ये. टिचकी आणि बुलेट. काल पण होता बुलेट कालच्या मैदानामध्ये. काल त्याची गाडी न जमली तर आज पण आहे तो आणि बिंजोरला नाव सुद्धा असते या जोडीचा. तर चला शुभेच्छा मित्रांनो. हा नजारा बघा पाहण्यासारखा आहे ना. इकडे मैदान आहे आणि हा मोठा खड्डा. या खड्ड्यामध्ये आपण मागं मुलाखत घेतली होती. ज्ञानूदादा बसलेत, त्यांची सर्व टीम आहेत आणि आज मेहरबान आहे. महबूब नाही का आज? महबूब नाही आज? महबूब नाही ना आज? मेहरबान मित्रांनो असणार आहे. बघू शकता तुम्ही ज्या बैलांनी खरोखर आपलं नाव केलं आहे. पिंट्या ग्रुप काटेमानिवली यांचा दुडकीचा पण खूप मोठा नाव मुंबई बिंजोरला आत्ताच्या घडीला आहे. तुम्ही बॅनरवर फोटो बघू शकता त्याचा. श्रावण केसरी दुडकी आणि बिंजोरचा भाषा त्यांचा पिंट्या. ऑलराऊंडर दुडकी पण आहे त्यांचा सुरुवातीचा. इकडे बघू शकता तुम्ही कालच्या मैदानावर तुम्हाला ही बैला पलताना दिसली असेल. आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक स्वर्गीय किशोरानंद पाटील यांचा चेंडू आणि छोटा शंभू आज पण पोहोचल्या मैदानामध्ये लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांना आज आपण गुलालासाठी शुभेच्छा देऊया. चला मित्रांनो, कालच्या मैदानामध्ये पण ही जोडी आलेली आणि काल पण 2 गुलाला घेऊन गेल्यात. असा बुरदुलकरांचा शंकर आणि इकडे या साईडला शेट्टी. तर आज पण ही गाडी पाळणार आहे. आज पण चला त्यांना शुभेच्छा देऊ आपण. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही मोठे गाडा मालक आणि त्यांची मोठी बैला म्हणजे नखऱ्या आणि रायबा आजच्या या मैदानामध्ये पोहोचले. कुमार गोलू, राहुलशेठ पाटील वडपे भिवंडी यांचा घरचा साज आजच्या मैदानामध्ये पाळण्यासाठी सज्ज. त्यांना आजच्या गुलालासाठी आपण शुभेच्छा देऊया. त्यांचे बाबा बसले तिथे बघा. इकडे या साईडला बघू शकतात मुंबईचा कालीज आणि अखंड महाराष्ट्राची शान असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर बसल्या विश्रांती करतंय. सुंदर असा फेरा पण पळाला डायगरकरांचा लक्ष आणि मथुरचा आणि छान गाडी पळाली. आज उजवीला चांगली गती लावली मथुरने. चला त्याला आपण विश्रांती करू देऊया. नंतर आपल्याला काही अपडेट असेल ते शर्यतीची किंवा फेऱ्याची ते आपण नंतर घेऊया. गोलिवलीकरांचा मल्हारसुद्धा सज्ज आजच्या मैदानामध्ये पाळण्यासाठी
आज गुलालासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया. बाकी सर्व मंडळी इथं बसल्यात, पोचल्यात, विश्रांती करतात. सावली पण मस्त आहे, बैलाला नेट बांधलं तुम्ही बघा. तर या साईडला बघू शकता तुम्ही बामण डोंगरीकरांचा मथुर सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. आदत आहे का दुसरा आहे? दुसरा आहे ना, दुसरा वासरू आहे. बघूया चला, तो पण आज पलताना दिसेल आपल्याला. त्याला पण शुभेच्छा.